हे बघा पाणी चांगलं उकळत आहे। मी आता या पातेल्यामध्ये पुदिना घातलेला मसाले भात शिजत आहे। आजच्या स्वयंपाकाला कॉम्बिनेशनच नाही, रात्रभर जागलेला आणि असे गोळे केलेले आहेत नाचणीच्या पिठाची। पंख्याच्या हवेखाली घरामध्येच बसून आपण पापड बनवू शकतो। कारण आज आम्हाला प्रवचनाला जायचं आहे एका ठिकाणी, म्हणजे आमच्या महिला भजनी मंडळाला जायचं आहे 6 वाजता। हे तर मला पापड बनवायचे आहेत, मसाला करायचा आहे, हे टेन्शन होतं। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता, आणि आता मी देवाच्या नैवेद्यासाठी शिरा करत आहे। हे बघा, आणि हा शिरा मी गुळाचा बनवणार आहे। इथे गुळाचं पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर गॅस बंद करते। गुळ मेल्ट झाले असेल। बाकी स्वयंपाक करायला अजून सुरुवात नाही केली, म्हणलं अगोदर देवाच्या नैवेद्यासाठी शिराच बनवावा, उशीर लागेल स्वयंपाक करायला। चला, रवासुद्धा चांगला भाजला गेलेला आहे तुपामध्ये। बिगुड़ का पाणी डाल देते इसी में। बापरे, का बघा, वाह भाई वाह वाह, क्या ही खुशबू आ रही है। चला, वरून थोडीशी इलायची घालते। बापरे, गरम वाफ आली अचानक। वाह भाई वाह वाह। चला, अगोदर देवाला नैवेद्यासाठी शिरा देते। गुळाचा शिरा थोडासा थंड झालेला आहे, आता देवाला नैवेद्य म्हणून देते। बाबा बाबा बाबा, रुक जाओ रुक जाओ। एक देवपूजा संपन्न झाल्यानंतर मी आता स्वयंपाक करत आहे। आणि आज स्वयंपाकामध्ये मी केलेला आहे मसाले भात। या पातेल्यामध्ये पुदिना घातलेला मसाले भात शिजत आहे, आणि ह्या कढईमध्ये मेथीची भाजी शिजत आहे, आणि इथे पापड पण तळलेले आहेत। आज मी वेगळ्याच प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे। आजच्या स्वयंपाकाला कॉम्बिनेशनच नाही, मसाले भात, मेथीची भाजी, गुळाचा शिरा, पापड, असा वेगळ्याच प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे। शॉर्टकट स्वयंपाक केलेला आहे, कारण आज मला दुपारी पापड बनवायचे आहेत, म्हणून म्हणलं आता शॉर्टकटच स्वयंपाक बनवावा। आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत, आणि दादूला पहिलं बाकी म्हणा, माझा काल त्याचा शेवटचा पेपर संपल्यानंतर मित्राच्या घरी गेलेला आहे, त्याच्या रूमवर मुक्कामाला। त्याच्यामुळे आज मला नाही दिसणार, कदाचित दुपारी येऊ शकतो। अभी हम खा लेते हैं मस्त स्वादिष्ट भोजन बिना कॉम्बिनेशन का, है ना। मसाले भात, पापड, मेथीची भाजी, गुळाचा शिरा, हे बढ़िया स्वादिष्ट भोजन करेला। अडम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यान अन्नदोषण लिप्यते। कधी कधी कैसा बना है शिरा? शिरा तो अभी टेस्ट नहीं, गोड़े स्वादिष्ट, टेस्टी, वेगळं विना कॉम्बिनेशनचं जेवण आहे, पण स्वादिष्ट। आता जस्ट मी मनाचं नाव काढलं, तेवढ्यात मना आलेला आहे। स्वागत है बेटा आपका, आ जाओ खाना खाने बैठो। स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी आता भांडी आणि किचन वाटा एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे, चकाचक। बाकी इथे दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, गिर गाईचं दूध आहे हे। आणि आज सकाळी मी इथं गरम मसाला पण वाटलेला आहे, हाच गरम मसाला मी मसाले भातात घातलेला आहे, एकदमच वाटून ठेवलेला आहे, उपयोगी पडतोय वेळेस। आता हा गरम मसाला मी या बर्डीत काढून ठेवते। मी असा गरम मसाला पण वाटून ठेवत असते, धना पावडर पण वाटून ठेवत असते, सब मेरा काम अप टू डेट रहता है। क्या चल रहा है दादू? बहुत गर्मी, बहुत गर्मी, बापरे, आजचं टेम्परेचर खूप जास्त आहे। दुपारी 2 वाजता 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होणार आहे पुण्याचं। दादू पण लागलेला आहे त्याच्या कामाला, झाडू मार रहा है लडका। आणि इथे माझा मना आराम करत आहे, रात्रभर जागलेला। काल मूवी बघायला गेलेला रात्री, मित्राच्या घरीच होता तो, आत्ता आलेला आहे मगाशी, अभी सो रहा है। चला, आता मी नाचणीचे पापड बनवण्याची तयारी करत आहे।
या पातेल्यामध्ये या वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पापड थोडासा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, थोडंसं हिंग, जिरे आणि थोडेसे तीळ घातलेले आहे. हे बघा पाणी चांगलं उकळत आहे. मी आता गॅस बंद करते आणि याच वाटीने 1 वाटी बारीक म्हणजे वस्त्राने चाळलेलं पीठ आहे हे नाचणीचं, ते घालते याच्यामध्ये. नाचणीचे पापड, नाचणीचे पापड, स्वादिष्ट हेल्दी पापड. हे बघा लगेचच लाटण्याने पीठ फिरवायचं आहे. मी तर या पद्धतीने पापड बनवत असते. आता थोडा वेळ स्टीम होऊ देते, म्हणजे झाकण ठेवते याच्यावरती आणि त्याच्यानंतर पीठ चांगलं मळून पुन्हा एकदा चाळणीवरती स्टीम होऊ देते पीठ. चला आता एक 5 ते 10 मिनिटं नाचणीच्या पिठाला छान स्टीम होऊ देते. त्याच्यानंतर पीठ चांगलं मळून घेते आणि पुन्हा एकदा आपली घोसाळी चाळणी असते ना स्टीलची, त्याच्यावरती स्टीम होऊ देते 5 ते 10 मिनिट. मग पापड बनवायला सुरुवात करते. खूप अट्टासाचे पापड आहेत हे पापड करण्यासाठी खूप अट्टास करावं लागतं. नाचणीचं पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्याला चांगलं मळलेलं आहे आणि आता त्या पिठाला स्टीम होण्यासाठी या चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी आहे आणि असे गोळे केलेले आहेत नाचणीच्या पिठाचे मळल्यानंतर. आता थोडा वेळ झाकण ठेवते. 5 ते 10 मिनटं पिठाला चांगलं स्टीम होऊ देते, म्हणजे पापड छान खुसखुशीत होतात. चला 10 मिनिटे झालेले आहेत. नाचणीचं पीठ पण छान स्टीम झालेलं आहे बघा. आता गॅस बंद करते आणि पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर लगेचच पापड बनवायला सुरुवात करतो. हे बघा आता मी पापड बनवायला सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे ही पापड बनवायची मशीन आहे. याला पुरी मेकर पण म्हणतात, पापड मेकर पण म्हणतात. आणि नाचणीच्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या केलेल्या आहेत. आणि हलकंसं तेल लावायचं. दादूने मला या मशीनला प्लास्टिक लावून दिलेलं आहे दोन्ही साईडला. आता थोडंसं तेल लावते दोन्हीकडे. फिर मध्यभागी गोळा ठेवायचा आणि प्रेस करायचा. सिंपल. पापड बनवणं खूप सोपं आहे, पण तिथेपर्यंत जाईपर्यंत खूप अवघड आहे बघा नाचणीचा पापड. चल एक पापड, पहिला पापड बन गया. आता दुसरा पापड. अर्धे पापड मी बनवणार आहे, अर्धे पापड दादू बनवणार आहे. म्हणा दादू. ओके ओके. थोडंसं जोरात प्रेस केलं ना पापड पातळ बनतात. पातळच्या नावाखाली असा बिघडला पापड. जास्त जोरात नाही प्रेस केलं पाहिजे, खूपच पातळ बनला. दुसरा पापड. हे बघा आत्ता माझा दादू पापड बनवायला बसलेला आहे. अरे थोडंसंच तेल लावा. 3-4 पापड बनवून झाल्यानंतर एकदा तेल लावायचं, 1 बोट. सारखं सारखं नाही लावायचं, नाहीतर वर्षभर मग पापडांना तेलाचा वास येईल, खराब होऊन जातात. बाकी आज मी पापड पंख्याच्या हव्याखाली सुकवणार आहे, उद्या उन्हामध्ये ठेवणार. या पापडाचं चांगलं वैशिष्ट्य असं आहे की घरामध्ये बसून आपण पापड बनवू शकतो. काही लगेचच उन्हात जायची गरज नाही. बाकी लहान असताना चिरंजीवाची भांडणं व्हायची, मी पापड बनवतो ह्या मशनीवरती. पण आता नाही. आता म्हणावं लागतं रे बाबांनो पापड बनवायला मदत करा, तेव्हा बसतात मदत करायला. मना तर झोपलेला आहे. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ता अजून माझे सगळे पापड बनवून झालेले आहेत. तसे तर अर्ध्याच्या वर पापड दादूनेच बनवलेले आहेत. हे बघा एवढे पापड बनलेले आहेत. थोडेसेच पापड बनवले, पण स्वादिष्ट आणि हेल्दी पापड बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे माझी उन्हाळी कामं संपलेली आहेत. मागील महिन्यामध्ये मसाला बनवला आणि आज नाचणीचे पापड बनवले. मागील वर्षाच्या तांदळाच्या खिच्च्या आहेत, कुरड्या आहेत आईने दिलेल्या, त्याच्यामुळे यावर्षी मी खिच्च्या नाही बनवल्या तांदळाच्या पिठाच्या, फक्त नाचणीचे पापडच बनवले. बरं वाटतं आहे, उन्हाळी कामं संपली. नाहीतर मला पापड बनवायचे आहेत, मसाला करायचा आहे, हे टेन्शन होतं. पण आज सगळं टेन्शन संपलेलं आहे. आता 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवते म्हणजे झालं. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आता आणि आज मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला. कारण आज आम्हाला प्रवचनाला जायचं आहे एका ठिकाणी, म्हणजे आमच्या महिला भजनी मंडळाला जायचं आहे 6 वाजता. आता तर 5:30 वाजलेले आहेत. अर्धा तासात मला सगळं आवडायचं आहे.
बाकी या पातेल्यामध्ये मी दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे, भाकरी करतो. आणि या कढईमध्ये डाळ शिजत आहे चिरंजीवासाठी. चिरंजीवांना दुधी भोपळा आवडत नाही हो ना बाळा? हा आवडतो, पण आज प्रोटीनयुक्त आहार पाहिजे. इसलिए दाल बनाई बेटा. धन्यवाद. आणि बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.